तुमचा जो प्रॉब्लेम ना मेन म्हणजे ना L4 L5 L5S1 L5S1 मध्ये जास्त गादी हा S1 बघा कुठे गेला इकडे जे ना ही गादी बाहेर निघाली हे जे इकडे पण बघा L4 ब्लॅक जे दिसतं ना ही गादी बाहेर आलेली आहे आणि इकडे पण आणि इथून जी पायामध्ये सीर जाते ज्याला नस आपण सायटिका नर्व म्हणतो ते ह्याच्यामुळे ती प्रेस होते इकडे इथे दाबली जाते आणि दबलीमुळे ह्याच्या पायामध्ये पेन येते लक्षात आलं ताई इकडे हा जे आहे ना इथे दिसतं तुम्हाला बघा L5S1 इथून तुमची जी नस आहे ना इथेमुळे दबली जाते ते इथे दाखवलं गेले हा तुमचा मेन प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला सायटिकाचं पेन होतं हा पाय ह्या पाय जास्त होतं ना ह्याच पाहिजे असते ओके ओके लेफ्ट पायात बसताच येत नाही जेवता बी नाही जेवायला पण बसता येणार मला ओके 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 सोड बस इथं जास्त दुखतं इथून दुखतं असं दाबल्यावर वगैरे नाही दुखत हा हा मांडी घालता येणार किंवा लांबवता पण येत नाही तेच ते सायटिका श्वास घ्या सोडा बस सोडा बस श्वास घ्या सोडा बिलकुल फ्री बॉडी सोडा सोडा श्वास घ्या सोडा सरळ झोपा थोडं खाली सरका एकदम खाली नाही थोडं वरच राहा एकदम खाली नाही ते नस आणि सायटिकाच बस पकडून धरा तिकडे हात असं ठेवा सोडू नका रिलॅक्स लूज लूज बस थोडं थोडं बस आता इकडे फिरा माझ्याकडे थोडं खाली असं धरा इथे असं धरा हा पाय सरळ ठेवायचा थोडं खाली अजून या जास्त नाही बस 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 असं मला पाय असं ठेवा लूज बस सेम इकडे ह्या बाजूला थांबा असं बघ असं बघ हा पाय असं सरळ ठेवा मनाशी ठेवायची बॉडी स्टिप पण एवढी आहे ना तुमची खूप टाईट बॉडी आहे श्वास घ्या सोडा बिलकुल रिलॅक्स बॉडी टाईट नाही बस बस सरळ लूज सोडा बिलकुल फ्री नॉर्मल बस लूज लूज बस लूज बस थोडं खाली सर
वाकून असं वजन वगैरे काय उचलायचं नाही जरा काही दिवस. हा नाही. मोठा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. हो. हात पोटावर ठेवा. शपथ. बस मोठा श्वास घ्या. पर्यंत मोड. हा तेच. चालेल. ओके. थोडा रिलॅक्स. बस थोडस. एक नस पायातून येत आहे बोटन पण. ठीक आहे. रिलॅक्स. बस. रिलॅक्स. अयो. श्वास घ्या. सोडा. रिलॅक्स. झालं 2 मिनिटं. सोडा. बस. उठून बसा. कधी उठता नाही का साईडने. डायरेक्ट उठायचं नाही. लूज सोडा. असं माझ्या बोटांवर बोटं ठेवा. लूज सोडा. बॉडी फ्री. आणि असं नाही बसायचं कधीच. पुढे या. पुढे पाय लावायची. इकडे प्रेशर आला नाही पाहिजे मांडीला. हा ही अशी बसायची पद्धत लक्षात घ्या. घरी पण नेहमी. हा श्वास घ्या. रिलॅक्स. थोडं. बघा आता चालू किती कमी झालं. चालता नव्हतं मला. असं बसताच येत नव्हतं. बघा ना आता 1 पाय. मिनिट यायला लागलं. कमी झालं. मग बसता येत नव्हतं मला. असं मांडी आज बसलीच नाही मी 5-6 शनिवारपासून. अशी बसलीच नाही. मला बसताच येत. मला एक सेटिंग मध्ये आरामाला तुम्ही परत आलंच नाही माझ्याकडे. आता कंटिन्यू करेन. कंटिन्यू करा. जेवढ्या आहेत तेवढ्या करून घेईन. ठीक आहे. जेव्हा दुखायला तेव्हा कळतं. तोपर्यंत नाही कळत कळत, नाही. नाही कळत. खरंच नाही कळत. ओके. ओके. चलो डन. आता 30 तारखेनंतर ना. 30 तारखेनंतर मी जरा जपानला जाणार आहे ना त्याच्यानंतर. हा